विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईबाहेर नेणाऱ्यांनी धडा घ्यावा। कालचं सेलिब्रेशन म्हणजे बीसीसीआयला स्ट्रॉंग मेसेज। ट्विट करत आदित्य ठाकरे यांचा बीसीसीआयला टोला। आझाद मैदानात दुसऱ्या दिवशीही अंधारे यांचं उपोषण सुरू। पोलीस भरतीच्या उमेदवारांसह अंधारे यांचं उपोषण। पोलीस भरतीच्या उमेदवारांवरील अन्याय विरोधात आक्रमक। नगरमध्ये कांदा दूध दरासाठी मवियाचं आंदोलन। खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात शेतकरी जन आक्रोश मोर्चा। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये हुज्जत। रत्नागिरीच्या राजापुरातली 300 एकर जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित। सूत्रांची माहिती, बारसू रिफायनरी जवळची ही जागा द्यायला होता ग्रामस्थांचा विरोध। फ्लेमिंगोच्या मृत्यूवरून विधानसभेत चर्चा। त्या 4 फ्लेमिंगोचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू। सुधीर मुनगंटीवार यांची माहिती, मृत्यूला बांधकाम जबाबदार आहे का, तुपे यांचा सवाल। अकोल्याच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये शेतकऱ्यांसाठी या पीक विम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्यामुळे शेतकरी संतापले। अमरावतीच्या विरुळ गावात 4 मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय। 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू तर इतर दोघांवर उपचार सुरू। पुण्यात भोरच्या वरंद घाटात 100 फूट खोल दरीत टेम्पो कोसळला। सुदैवाने चालकासह दोघेही बचावले। हिंगोलीत सहाय्यक आयुक्तांना दोघांकडून घरात घुसून मारहाण। दोघांवर गुन्हा दाखल। प्रकरणाचा तपास सुरू। मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज। राज्यात पावसासाठी पोषक वातावरण। बळीराजासाठी आनंद वार्ता। रत्नागिरीत समुद्राला उधाण। किनारपट्टी भागात 4 फुटांच्या उंच लाटा। किनारपट्टीत समुद्राचं रौद्र रूप। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू। जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये सुद्धा वाढ। भीमाशंकरसह नाणेघाट, माळशेज पर्यटन स्थळांवर बंदी आदेश लागू। स्थानिक व्यवसायांना आर्थिक फटका। 20,000 रुपये अनुदान जाहीर होऊनही अद्याप मिळालेलं नाही। दिंडी प्रमुखांनी राज्य सरकारवर व्यक्त केली तीव्र नाराजी।